एक असे मंदिर ज्याला एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 17 वेळा लुटले गेले. ज्याचा प्रत्येक दगड रक्ताने माखला होता आणि ज्याला पूर्णपणे संपवण्यासाठी जगातील क्रूर आक्रमकांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. पण विचार करा, असं या मंदिरात काय होतं की प्रत्येक विनाशानंतर हे मंदिर आधीपेक्षा जास्त भव्यतेने पुन्हा उभं राहिलं. आज आपण उलगडणार आहोत भारताच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचा म्हणजेच श्री सोमनाथ महादेवाचा असा इतिहास जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. हिंदू धर्मात ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. ही सर्व ज्योतिर्लिंगे भगवान शंकराच्या अनंत ऊर्जेचे रूप मानली जातात. मित्रांनो, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे एक मंदिर फक्त एक वास्तू नाही, तर ते भारताच्या अजय अस्मितेचे प्रतीक आहे. हे ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ बंदरात आहे. नमस्कार, मी सृष्टी द हिस्टोरियन टेल्स या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. या ज्योतिर्लिंगाविषयी अशी श्रद्धा आहे की ते स्वतः चंद्रदेवांनी बांधले होते. सोमनाथ मंदिरात भगवान शंकरांची विशेष विधीपूर्वक पूजा केली जाते. सोमनाथ म्हणजे काय? सोमनाथ म्हणजे सोमचा देव, जो चंद्राचा देव आहे. हे मंदिर प्रतिकात्मकपणे दर्शवते की भगवान शिव संपूर्ण सृष्टीचा आधार आणि सर्व सजीवांचे पालन पोषण करणारे आहेत. शिवपुराण, स्कंदपुराण आणि इतर पवित्र ग्रंथांमध्येही सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये याला पहिले स्थान मिळाले आहे. असे मानले जाते की सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांची सर्व पापे नष्ट होतात. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने भगवान शिव तसेच माता पार्वतीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. सोमनाथ मंदिराची एक खूप छान कथा आहे, ऐकूया आपण. सोमनाथ मंदिराची कथा प्रजापती दक्ष यांच्या शापापासून सुरू होते. पौराणिक कथेनुसार चंद्र म्हणजेच सोम हा दक्ष प्रजापतीच्या 27 मुलींचा पती होता. पण या सगळ्यात चंद्रमाला आपली पत्नी रोहिणीबद्दल विशेष जिव्हाळा होता. त्यामुळे इतर 26 बायकांना उपेक्षित आणि अपमानित वाटू लागले आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे चंद्रदेवाची तक्रार केली. जेव्हा दक्ष प्रजापतीला हे कळले, तेव्हा त्यांना आपल्या 26 मुलींचे खूप वाईट वाटले. त्याने चंद्रदेवाला समजवण्याचाही प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. तेव्हा राजा दक्षने चंद्राला शाप दिला की त्याचे वैभव हळूहळू कमी होईल. चंद्राने त्यावेळी भगवान शिवाची तपश्चर्या केली. दक्ष प्रजापतीच्या शापामुळे चंद्राचे तेज कमी होऊ लागले आणि ते अत्यंत दुःखी झाले. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्रमाने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात प्रभास किनाऱ्यावर जाऊन शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली आणि भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. चंद्राच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना दर्शन दिले आणि त्याला राजा दक्षाच्या शापापासून मुक्त केले. त्याला आपल्या मस्तकावरही स्थान दिले असे मानले जाते. भगवान शिवाने चंद्राला आशीर्वाद दिला आणि सांगितले की दर 15 दिवसांनी तो पुन्हा पौर्णिमेचे रूप धारण करेल आणि पुन्हा मावळेल. तेव्हापासून भगवान शिवाला सोमनाथ म्हणजेच सोमचा देव असे म्हणतात. सोम म्हणजेच चंद्र. असे म्हटले जाते की शापातून मुक्त झाल्यानंतर चंद्राने भगवान शिवाला आपल्याद्वारे बनवलेल्या शिवलिंगात वास करण्याची प्रार्थना केली. भगवान शिवांनी चंद्राची प्रार्थना स्वीकारली आणि त्या शिवलिंगात विराजमान झाले. तेव्हापासून हे शिवलिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून पूजले जाऊ लागले. या ज्योतिर्लिंगाचा इतिहास आणि त्याचा संघर्ष कमी नाहीये. सोमनाथ मंदिराचा इतिहास हा केवळ एका वास्तूचा इतिहास नसून तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा
आणि अजेय मानसिकतेचा इतिहास आहे. सोमनाथ मंदिराचा कालखंड आणि त्याची 7 वेळा झालेली पुनर्बांधणी कशी होती ते आपण पाहूया. इतिहासानुसार आणि पौराणिक संदर्भानुसार सोमनाथचे मंदिर 7 वेगवेगळ्या कालखंडात बांधले गेले असे म्हणतात. प्राचीन आणि पहिला येतो प्राचीन आणि पौराणिक काळ. पहिले मंदिर पौराणिक कथेनुसार भगवान चंद्राने हे मंदिर सोन्याचे बांधले होते. रावणाने दुसऱ्या वेळेस हे मंदिर चांदीचे बांधले असे मानले जाते. तर तिसऱ्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने हे मंदिर चंदनाच्या लाकडाने बांधले असे म्हणतात. तर त्यावर झालेली ऐतिहासिक आक्रमणे आणि त्याचा संघर्ष मध्ययुगीन काळात कसा होता? खरा ऐतिहासिक संघर्ष 7व्या शतकापासून सुरू होतो. वल्लभीच्या मैत्रक राजांनी 649च्या सुमारास या जागेवर दुसरे भव्य मंदिर बांधले. 725 मध्ये अरबी आक्रमक जुनेद याने मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर प्रतिहार राजा नागभट्ट द्वितीय याने 815 मध्ये लाल दगडाचा वापर करून तिसऱ्यांदा मंदिराची पुनर्बांधणी केली. सोमनाथच्या इतिहासातील हे सर्वात क्रूर आक्रमण मानले जाते, जे मोहम्मद गझनीने केले होते. गझनीने मंदिरातील अफाट संपत्ती लुटली, 50,000 भाविकांची कत्तल केली आणि शिवलिंग तोडून मंदिराला आग लावली. गझनीच्या विनाशानंतर माळव्याचे राजा भोज आणि अनहिलवाडचे राजा भीमदेव यांनी मंदिराची पुन्हा उभारणी केली. पुढे 12व्या शतकात राजा कुमारपाळने हे मंदिर अधिक भव्य केले. नंतरची आक्रमणे कशी होती? अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याने मंदिरावर हल्ला केला आणि पुन्हा एकदा मंदिराची मोडतोड केली. गुजरातचा सुलतान मुझफ्फर शहा याने मंदिर लुटले. मुघल सम्राट औरंगजेबाने हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर तिथे मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढेपर्यंत मंदिर भग्न अवस्थेत होते. मराठा काळ हे आजचा काळ. आधुनिक पुनरुत्थान कसे झाले मंदिराचे? जेव्हा मूळ मंदिर आक्रमकांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते, तेव्हा इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मूळ जागेपासून थोड्या अंतरावर एक नवीन सोमनाथ मंदिर बांधले, जेणेकरून पूजा अर्चा चालू राहील. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचे गृहमंत्री सरदार पटेल यांनी जुनागड भेटीदरम्यान भग्न सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले आणि त्याच ठिकाणी पुन्हा भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. गांधीजींनी या कार्याचे स्वागत केले, पण त्यांनी सुचवले की मंदिराचा खर्च सरकारने न करता जनतेच्या देणगीतून उभा करावा. 10 मे 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते नवीन मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. चालुक्य शैलीत बांधलेले हे मंदिर समुद्राच्या लाटांच्या साक्षीने उभे आहे. पण इथली सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे तिथला बाणस्तंभ. या स्तंभावर एक असा बाण आहे जो दक्षिण ध्रुवाकडे निर्देश करतो. विशेष म्हणजे या बाणाच्या रेषेत सोमनाथ पासून दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा एकही तुकडा किंवा डोंगर येत नाही असे दर्शवले जाते. प्राचीन भारतीयांना भूगोलाचे इतके अचूक ज्ञान कसे होते हे पाहून आजही शास्त्रज्ञ थक्क होतात. 17 वेळा आक्रमण होऊनही हे मंदिर आजही उभे आहे. हे दर्शवते की श्रद्धा ही तलवारीपेक्षा मोठी असते. सध्याचे मंदिर कैलास महामेरू प्रसाद शैलीत बांधलेले आहे, जे अतिशय भव्य दिसते. मंदिराच्या तीनही बाजूंनी समुद्र आहे, जे नैसर्गिकरित्या याला अभेद्य बनवते. सोमनाथ म्हणजे श्रद्धेचा विजय आहे. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र भूमीवर नतमस्तक व्हायला येतात. जर तुम्हालाही आयुष्यात एकदा तरी सोमनाथला जायचे असेल,
तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. सोमनाथमध्ये प्रसिद्ध लाईट अँड साऊंड शो असतो, जो अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आहे. तो पर्यटकांना खूप आकर्षित करतो. द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि सोमनाथ अशी एक छान आणि तुमच्या सर्व विचारांना शांत करणारी, तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून तुम्हाला आराम देणारी अशी ही ट्रिप होऊ शकते. तुम्ही ही ट्रिप नक्की प्लॅन करा. इथे तुम्ही बाय बस और बाय ट्रेन जाऊ शकता. द्वारकेमध्ये तुम्हाला उत्तम राहण्याची सोय होईल आणि द्वारकेमधून सोमनाथला जाण्यासाठी बस आहे गुजरात गव्हर्नमेंटची आणि तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता. द्वारकेवरून सोमनाथला जाण्यासाठी द्वारका टू वेरावळ जंक्शन जायला लागतं आणि वेरावळ जंक्शनमधून मंदिरात जाण्यासाठी तिथे बसची सोय आहे किंवा तुम्ही ॲटोने पण जाऊ शकता. 7 ते 8 किलोमीटर आहे वेरावळ जंक्शन टू सोमनाथचे मंदिर. तुम्ही ही ट्रिप नक्कीच प्लॅन करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.